चला 5वी ते 8वी हात पहिला धुवून घ्या। बालपण भारी देवा तारळे हायस्कूलच्या पोरांचा नाथखुळा शाळेत चिखल महोत्सव दणक्यात साजरा। तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। आपण आजवर खाद्य महोत्सव पाहिला असेल, नाट्य महोत्सव पाहिला असेल, जास्तीत जास्त काय चित्रपट महोत्सव पाहिला असेल, पण आपण कधी चिखल महोत्सव पाहिला आहेत का? नाही ना? मग आज आम्ही तुम्हाला असाच एक चिखल महोत्सवाची झलक दाखवणार आहोत। राधानगरी तालुक्यातील शिवाजी हायस्कूल कसबा तारळे या शाळेत शनिवारी चक्क चिखल महोत्सव भरला होता। आपल्या मातीशी नाळ जोडणारा, मातीच्या मायेची ऊब देणारा असा हा महोत्सव होता। धकाधकीच्या जीवनात आपण मातीचे महत्त्वच विसरत चाललो आहोत। नवनिर्मितीची आस असणाऱ्या मातीत लहानपणी यथेच्छ खेळणारे आपण मोठेपणी मात्र यापासून दूर राहतो। याच मातीची महती विषयित करणारा, मातीविषयी प्रेम जागृत करणारा चिखल महोत्सव अर्थात मड फेस्टिवलचे आयोजन या शाळेत करण्यात आले होते। आनंदच नव्हे तर मायेची ऊब बळीराजाला प्रिय असणाऱ्या मातीचे प्रेम सर्वांमध्ये जागृत करणारा, मातीचे महत्त्व अधोरेखित करणारा चिखल महोत्सव बघण्यासाठी अनेक भागातून आलेले माझे विद्यार्थी, गावकरी, गृहिणी आणि आबालवृद्ध यांनी उपस्थिती दाखवत मातीबद्दल प्रेम दाखवून दिलं। राधानगरी तालुक्यात सध्या मस्त पाऊस लागतोय। या पावसात हा झालेला आगळा वेगळा चिखल महोत्सव फक्त आनंदच नव्हे तर उपस्थितांना मायेची ऊब देऊन गेला। या महोत्सवाची कल्पना क्रीडा शिक्षक SD कांबळे यांच्या संकल्पनेतून आली। मातीमधून कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून अंगावर तसेच मातीमध्ये हळद पसरण्यात आली, गोमूत्र शिंपडण्यात आले आणि मग सुरू झाला एकच जल्लोष मातीमध्ये खेळण्याचा, लोळण्याचा, मातीचे लेपन करण्याचा। याच मातीत बळीराजा कष्ट करून अन्न पिकवतो। विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही लुटला आनंद। चिखल महोत्सवाचं उद्घाटन शाळेचे प्राचार्य श्री DS कांबळे, पर्यवेक्षक BP शितोळे यांच्या हस्ते करण्यात आलं। औपचारिक उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी चिखलामध्ये मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटला। विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर चिखलात नृत्य केलं, रस्सीखेच, फुटबॉल यांसारखे खेळ देखील खेळले। या महोत्सवात विद्यार्थ्यांसोबत सर्व शिक्षकांनी देखील आनंद लुटला। KK न्यूजसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।